पण ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीने लोकांनी आपल्याला ह्या इलेक्शनला साथ दिली आहे, खरं तर अगदी तोंडात आलेला घास घेतला आहे. आपल्या 230 सीट आल्या आहेत, त्यांच्या काय फार आलेल्या नाही आहेत. आणि आज खरं खोटं देवालाच ठाऊक बाई. आता एक कार्यकर्ता मला सांगत होता, आता अशी बातमी आली आहे संजय, खरं खोटं मला माहिती नाही, मी काय दिल्लीत नव्हते, पण त्यांचं म्हणणं आहे त्या RSSनी काहीतरी निर्णय घेतलाय की त्यांना नेतृत्व बदल हवंय. असं मी नाही म्हणत आहे, असं काहीतरी त्या फोनवर आलंय. आता खरी खोटी बातमी आपल्याला माहिती नाही. आमचं म्हणणं आहे बदल करायचा आहे, नाही करायचं आहे ते काहीतरी करा, पण प्रशासनाला सुरुवात करा. जर तुम्हाला बसायचं नसेल आणि झेपत नसेल तर हम तो तयारी आहे, काय प्रॉब्लेम आहे. कारण का सरकार अतिशय उत्तम पद्धतीने केंद्रात किंवा राज्यात, आता मला सांगा सरसकट कर्जमाफी ही आपल्याच काळात काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात झाली की नाही? सरसकट झाली होती सगळ्यांची. दुधाला भाव, इथे अतिवृष्टी झाली की दुसऱ्या दिवशी दिल्लीवरनं लोक यायचे की नाही आपल्याकडे? दुधाला भाव कधी कमी पडू दिला का? कधी कांद्याची निर्यात कधीतरी आपण बंद केली होती का? बसला की नाही फटका? रामकृष्ण हरी. पण खरंच आहे हा खूप गंभीर विषय. लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता. अहो मी परवा अखिलेश यादवांना भेटले, मी म्हटलं जेवढे खासदार महाराष्ट्रात आहे तेवढे तुझे एकटेचे खासदार निवडून आले. 40 खासदार निवडून आणले त्या बाबांनी, 41. आपण 48 खासदार राज्यात आहोत. तुम्ही विचार करा, 41 खासदार त्यांनी निवडून आणलेत, 50% जास्त उत्तर प्रदेशमध्ये. आणि सगळे म्हणायचे 80वर 80 दगड उभा केला तरी येतील UP मध्ये. त्याला म्हणलं कसं काय? तो म्हणलं मी तुला सांगत होते मागच्या इंडिया मीटिंगमध्ये. म्हणलं हो बाबा तू सांगत होतास, पण हवा अशी वाटत होती, आम्हाला वाटेल नाही तुला मनातून वाटत असेल. पण तुम्ही विचार करा, 41 खासदार असा माहोल असताना निवडून येणं ही खूप मोठी गोष्ट.